रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। 28/8/2025 रोजी सकाळी 8:30 बनवसमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। तरी बनवसमध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचे पाणी जास्त झाल्यामुळे अतिवृष्टी झाली आणि शेतीचं फार नुकसान झालं आहे। त्याचबरोबर बनवस गावामध्ये या नदीला पूर आल्यामुळे गावचा आणि इतर 10 गावांचा संपर्क तुटलेला आहे। तरी नेहमी असा पाऊस झाल्यामुळे बनवस गावामध्ये गावचा आणि इतर गोष्टीचा संपर्क तुटत आहे दळणवळणाचा। त्यामुळे कोणी जर आजारी असेल, कोणाला जर काम असेल, त्याबद्दल या गावामध्ये बऱ्याचशा प्रमाणात हानी होत आहे। त्यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या बनवस गावकऱ्याच्या वतीनं हा पूल बांधण्यात यावा अशी या ठिकाणी आपणास विनंती करतो। बनवस व पुणे गावचा संपर्क तुटला व तसेच आजूबाजूचे बनवस, रामापूर तांडा, गिरधरवाडी, तावजीवाडी, फत्तू नाईक तांडा आदी 8-10 गावाचा संपर्कसुद्धा तुटलेला आहे। लेंडी नदीवरील पूल न बांधल्यामुळे या पाण्याने, मुसळधार पावसाने अतोनात नुकसान केलेले आहे। या ठिकाणी आपण पाहतात एक लहान मुलगा ज्याचे नाव भागवत कदम आहे, हा जात असताना पाण्याच्या प्रवाहात पडला आणि त्याला गावातील युवकांनी वाचवले। लेंडी नदीवर जर पूल झाला असता तर अशी हानी, असे नुकसान झाले नसते। याची काळजी प्रशासनाने घ्यावी व तात्काळ या ठिकाणी रहदारीसाठी लेंडी नदीवरील पूल बांधून देण्यात यावा अशी मागणी या गावातील नागरिकांनी व आसपासच्या गावकऱ्यांनी, राहणाऱ्यांनी केलेली आहे। पालम तालुक्यातील मौजे पुयनी या गावचा लेंडी नदीचा पूल गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हाल होऊन 12 गावचा संपर्क तुटला आहे आणि पुयनी गावाला पालमहून येणारा रस्ता हा दोन्ही बाजूने पूर्ण गेला। नळ्या अपूर्ण टाकून त्यांच्या नळ्याला फुरसन बसलं आणि दुमार या पुलाकडे न बघितल्यामुळे, फुरसनामुळे